हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आजचा ब्लॉग ना खूप जास्त स्पेशल आहे. तर चला, तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल आपण कुठे निघालेलो आहोत. तर खूप ब्युटिफुल अशी आपली वन डे ट्रिप आज होणार आहे. कारण आपण निघालेलो आहे मेहर रिट्रीट ॲग्रो टुरिझमला व्हिजिट करण्यासाठी, वन डे ट्रिपसाठी. तर तिथे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत, फूडच्या असू देत किंवा एन्जॉयमेंटसाठी असू देत. तर काय काय आहे सगळं पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहे. याचा ॲड्रेस वगैरे तुम्हाला हवा असेल तोसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर चला, हा असा ब्युटिफुल ग्रीनरीने भरलेला असा सुंदर व्ह्यू आपल्याला मेहर रिट्रीटकडे घेऊन जातो. तर फायनली 1 ते 1.5 तासाच्या प्रवासानंतर आपण मेहर रिट्रीट येथे पोहोचलेलो आहोत. तर हे आहे यवत पुणे इकडे. संपूर्ण ॲड्रेस डिटेलमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर तुम्हीसुद्धा जर फार्मची किंवा जर विलेजची लाईफ जगणं म्हणजेच एन्जॉय करू इच्छित असाल तर हे प्लेस तुमच्यासाठी सोन्याहून पिवळा आहे आणि स्वर्गाहून सुंदर. बघू शकता तुम्ही किती छान ग्रीनरीने नटलेलं हे प्लेस आहे. तर पार्किंगची इथे खूप मोठी सुविधा आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. एवढं मोठं पार्किंग आहे याचाच अर्थ असा होतो इथे 1000 ते 1500 लोक डेली म्हणजेच वीकेंडला वगैरे इथे व्हिजिट करतात. आणि इतर दिवशी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला छान एन्जॉय करता येईल, म्हणून आम्ही फ्रायडेच्या दिवशी गेलो होतो. तर तुम्हालासुद्धा जर पॉसिबल असेल तर गर्दीच्या दिवशी जाण्यापेक्षा शक्यतो ज्या दिवशी वीकडेज असतील तेव्हा जाण्याचा प्रयत्न करा. वीकेंडमध्ये इथे खूप जास्त गर्दी असते, वीकडेजमध्ये गर्दी थोडी कमी असते, त्यामुळे छान आपल्याला एन्जॉय करता येतो, प्रत्येक मुमेंट जगता येतो. तर गेल्यानंतर इथे पहिल्यांदाच तिकीट काउंटर आहे, तिथे तुम्हाला तिकीट बुक करावे लागतात. त्यानंतर अशा पद्धतीची बॅच ते तुमच्या हातामध्ये लावतात. आणि त्यानंतर मग हा असा परिसर आहे, पूर्ण कोकणाचा परिसर आहे, त्याला लाजवेल इतका सुंदर असा परिसर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्ण विलेज लाईफ तुम्हाला इथे एन्जॉय करता येते, कारण इथे सर्व गोष्टी अशा आहेत ना जसं काही विलेजच आहे. त्यामुळे तुम्हाला पण जर गाव नसेल, गावाकडे जाता येत नसेल तर इथे येऊन नक्की व्हिजिट करा. तर मेहर रिट्रीट हे 27 एकर्समध्ये बनले, म्हणजे 27 एकरमध्ये. आणि हा संपूर्ण त्याचा मॅप आहे. इथे तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी 25 ते 30 अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला छान असा फन आणि एन्जॉयमेंट देतात, त्याचबरोबर वेल डेव्हलप्ड विलेजचा एक्सपिरियन्स देतात. तर इथे व्ह्यू तुम्ही बघू शकता. तर हे जे तुम्हाला दिसतंय ना, तर हे आहे गार्डन. इथून तुम्ही प्लांट्स वगैरे सुद्धा खरेदी करू शकता. जे माझ्या राईट साईडला होतं ना ते जिकडे लेडीज वगैरे फोटोशूट वगैरे करतात, तर त्याचा संपूर्ण व्ह्यू ना तुम्हाला मी व्हिडिओच्या मध्ये किंवा एंडला दाखवेन. कारण आम्हाला ना ऑलरेडी जायला खूप लेट झालं होतं आणि ब्रेकफास्टचा टाईम 9:30 to 11पर्यंत असतो. तर आम्ही ऑलरेडी 10:30ला पोहोचलो होतो. तर इथे जाता जाताच एक शॉप आहे जिथे तुम्हाला फार्म प्रोडक्ट्स मिळतात, त्याचबरोबर अशा भरपूर अशा शोभेच्या वस्तू आहेत. त्याचबरोबर इथे चटण्या वगैरे मिळतात ज्या विलेज स्टाईलने बनवलेल्या आहेत. आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कदाचित खरेदी करण्याची इच्छा होईल. घरात होम डेकोर जसं तुम्ही करता, तर होम डेकोर तर प्रत्येकच लेडीजला आवडतं. तर वेगवेगळ्या पद्धतीच्या टोप्यासुद्धा होत्या
जर तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्ही बाय करू शकता. मला काही घ्यायच्या नव्हत्या, त्यामुळे मी इथे प्राईज वगैरे काही विचारली नाही. तर हे जाता जाताच होतं शॉप, त्यामुळे मग इथे व्हिजिट केली. आणि क्रिशूसाठी फ्रुटीसुद्धा घ्यायची होती, कारण ती फार काही गोष्टी खाऊन आली नव्हती आणि लहान मुलांना कसं भूक लागते. आणि यानंतर मग आम्ही निघालो ब्रेकफास्टकडे, कारण भरपूर भूक लागली होती. ऑलरेडी लेट निघायला झालं होतं आणि अजून लेट जर आम्ही पोहोचलो असतो तर मग ब्रेकफास्ट तर आम्हाला मिळालाच नसता. त्यामुळे तुम्हीसुद्धा या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या. 9:30पर्यंत तुम्हाला पोहोचायचंच आहे. 9:30 to 11पर्यंत पोहोचा. 11च्या आधी म्हणजे 11च्या आधी तुम्हाला ब्रेकफास्ट मिळेल. तर खूप असा मोठा परिसर आहे आणि येऊन ना खरंच खूप मन प्रसन्न होतं. म्हणजे बाहेर एवढं ऊन असूनसुद्धा आतमध्ये इतका थंडावा आणि इतकं सुंदर वाटतं, जसं की गावाकडे आपल्या नॅचरल अशी ऑक्सिजनयुक्त हवा असते ना, अगदी तशीच हवा. तर हा असा सिटिंग एरिया आहे. असे 2, 3, 4 एरिया असतील, म्हणजे कितीही लोक आले ना तरी त्यांना बसायला किंवा खूप जास्त वेटिंग करायला लागणार नाही, याची त्यांनी छान अशी काळजी घेतली आहे. आणि ब्रेकफास्टमध्ये आज होतं मिसळ, त्याच्यासोबतच भरपूर अशी छान असा मस्त तर्रीदार रस्सा आणि पोहे, शिरा, असे 3 ऑप्शन होते ब्रेकफास्टमध्ये. आणि शिरा पण ना भरपूर असं तूप टाकून बनवला होता बरं का. खरंच छान वाटलं. आणि मी इथे ना मिसळ घेतली होती, जर तुम्हाला इथे दाखवते. छान होती मिसळची टेस्ट, एकदम छान, लोकांना जशी आवडते ना झणझणीत तशी होती. आणि अशा पद्धतीचे पाव होते. आता आपल्याकडची सातारा कोल्हापूरचं मला माहीत नाही, पण साताऱ्याकडची माणसं तर आपण जे वडापावचे पाव असतात ते आपण मिसळला खातो. आणि हे जे पाव आहेत ते स्लाईसवाले आहेत, हरकत नाही, पण मिसळची टेस्ट एकदम उत्तम होती. आणि छान खूप असा मस्त ब्रेकफास्ट एन्जॉय केला. आणि इतकं ऑलरेडी लेट झालं होतं, त्यामुळे पोट तर एकदम ना फुल होऊन गेलं. आता बघूयात जेवणाच्या टायमिंगपर्यंत पोटामध्ये थोडीफार तरी जागा शिल्लक राहते की नाही दुपारच्या जेवणासाठी. बघूयात, इकडे तिकडे फिरून थोडीशी जागा तयार करूयात जेवणासाठी. तर चला मग आता मस्त आपला छान असा ब्रेकफास्ट एन्जॉय करूयात. तर ब्रेकफास्ट झाल्यानंतर अशा पद्धतीने बॅगेजसाठी एरिया आहे, जिथे तुम्ही ब्रेकफास्ट करताना त्याच्याच बॅक साईडला आहे बघा. तर त्यामुळे तुम्हाला लगेच हे प्लेस सापडून जाईल, जिथे आपलं सगळं ओझं आपल्याला रिकामं करायचं आहे आणि छान एन्जॉय करण्यासाठी ब्रेकफास्टनंतर आपली पावले पुढे न्यायची आहेत. तर यानंतर ना आम्ही गेलो होतो ट्रॅक्टर राईडला, जे अगदी ब्रेकफास्टच्या बाजूलाच आहे. त्यामुळे मग सगळ्यात पहिली राईड झाली आपली ट्रॅक्टर राईड. तर ट्रॅक्टर राईड करताना ना आम्ही दोघेच होतो, तर आम्हाला वाटलं की दोघांना नेणार नाहीत, पण ते घेऊन गेले. आणि ट्रॅक्टर राईडला गेल्यानंतर ना, जर तुम्ही पहिल्यापासून कधीच तुमचं जर विलेज नसेलच आणि तुम्ही कधीच ट्रॅक्टरमध्ये वगैरे नसेल बसला, तर नक्की बसा. ॲक्च्युली रस्ता खूप खडबडीचा आहे, त्यामुळे ना असं काय आता तुम्हाला सांगू, म्हणजे इतके तिथे दगडे आहेत आणि इतकं हलती गाडी नुसती, असं वाटत होतं की पडते का काय आता मी. आणि त्यात मी कृषिकाला घेऊन बसले होते आणि म्हणलं आता कृषिका तरी पडेल माझ्या हातातून, नाही तर मी तरी पडेल तिला घेऊन. पण असं काही झालं नाही, मी खूप छान असं बसले होते व्यवस्थित एकदम. आणि आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, पूर्ण असं विलेजमध्ये जसं ऊसाची शेती असेल किंवा रान असतं आपलं गावाकडे, तर अशा पद्धतीचं हे रान आहे. आणि रानातून आपण ट्रॅक्टर घेऊन जात असतो. आर्ची आणि परशाचा तुम्ही बघितलंच असेल पिक्चर सैराट, तर त्याच्यामध्ये बघा आहे, चला मी चालले बाबा शेताकडं. तर तसंच मी सुद्धा आता शेताकडे चालली आहे.
आणि त्यानंतर आता ट्रॅक्टर राईड झाली. नंतर मग दुसरी राईड कोणती घेतली तर बैलगाडी. बैलगाडीसुद्धा बऱ्यापैकी आता म्हणतो ना आपण विसरात पडलेली गोष्ट आहे, म्हणजे विसरून गेलो आहे आपण. पण असं चालणार नाही. शहराकडे आलं की गावाकडच्या गोष्टी विसरून चालणार नाही. कारण ह्याच बैलजोडीमुळे किंवा गावामुळे, शेतकऱ्यांमुळे आपण आहोत आणि त्यामुळे आपण खातो पितो. नाहीतर शेतकऱ्यांनी जर पिकवलंच नाही, ह्या बैलजोडीनं जर कामच केलं नाही तर आपण काय करणार, म्हणजे काय खाणार आपण ना. तर असं मला म्हणायचं होतं. तर त्यामुळे बैलांना विसरून चालणार नाही. आता भरपूर साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे नांगर हल्ली लोक जास्त वापरत नाहीत. खूप जास्त खेड्यापाड्यातच वापरलं जातं. नाहीतर बऱ्यापैकी ट्रॅक्टरनेच नांगरणी करतात लोक. पण तरीसुद्धा बैल हा शेतकऱ्याचा देव आहे, आपलासुद्धा देवच आहे, कारण ते काम करतात बिचारे. तर बैलगाडीचा एक्सपिरियन्स तर खूपच मस्त होता. मी तर लाईफमध्ये पहिल्यांदाच बैलगाडीमध्ये बसले होते. त्यामुळे छान एक्सपिरियन्स होता. तुम्हालासुद्धा नक्की ट्राय करायला मिळू शकतो. नंतर आम्ही गेलो बोटिंग करण्यासाठी. तर मला वाटलं बोटिंग म्हणजे काही वेगळं धरण किंवा अशा गोष्टीमध्ये आहे का, तर नाही. त्यांनी हा स्वतःचा एरिया तयार केला आहे, जो इतका सुंदर आहे. म्हणजे आता मी त्याचं तुम्हाला वर्णनसुद्धा करून सांगू शकत नाही. इतका तो ब्युटिफुल एरिया होता. म्हणजे आजूबाजूला छान अशी झाडी झुडपं, म्हणजे एकदम प्युअरली रोमॅन्टिक व्ह्यू ना इथे येत होता. म्हणजे इतकं छान वाटत होतं या बोटमध्ये बसून. आजूबाजूचा एरियाच एवढा सुंदर होता ना. छान असं मस्त हिरवंगार पाणी, आजूबाजूला मस्त झाडी, ती पण एकदम हिरवीगार. छान असा म्हणजे आता खूपच भारी एरिया आहे हा. तर इथे बसून थोडासाच एरिया आहे, म्हणजे थोड्याच वेळात 5 मिनटातच तुमचं 5 मिनटाच्या आतच बोटिंग कंप्लीट होतं. असे पॅडल मारावे लागतात तुम्हाला, तेव्हा ती बोट पुढे पुढे जाते. आणि खरंच इतकं भारी वाटलं ना ह्या बोटमध्ये बसून, तुम्हाला मी सांगू शकत नाही. आणि क्रिशू माझी ना खूप जास्त एन्जॉय करत होती. त्यामुळे तिला बघून तर आणखी आनंद होत होता. कारण इतर वेळी तर आपण बऱ्यापैकी घरीच असतो आणि कधीतरी अशा ट्रिपला गेलं ना तर मन एकदम प्रसन्न होऊन जातं. ती ग्रीनरी बघून, ते छान असं निळशार म्हणा किंवा हिरवगार म्हणा, पाणी बघूनच मन एवढं प्रसन्न झालं ना. नंतर मग जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला म्हटले की हे जे गार्डन आहे, त्या गार्डनला मी तुम्हाला व्हिजिट करून दाखवेन. तिथे कोणते कोणते फ्लॉवर्स आहेत. तर असे खूप जास्त ना शोभेचे फ्लॉवर्स आहेत, म्हणजे जे तुम्ही लावू शकता आणि इथून तुम्ही बाय करू शकता, म्हणजे विकत घेऊ शकता. त्यासाठीच ह्यांनी हे ठेवलं आहे. तर छान असं गार्डन आहे आणि फ्लॉवर्स तर इतके सुंदर होते ना. क्रिशू बघा माझी कशी एन्जॉय करते. तिला पण झाडं आणि फ्लॉवर्स खूप जास्त आवडतात. माझी क्युटी पाय आहे, खूप जास्त एन्जॉय करते ती. आणि तिला असं बाहेर फिरायला वगैरे घेऊन गेलं ना, तिचा आनंद अगदी गगनात मावत नाही. इतकं तिला गोष्टी आवडतात बाहेरच्या एक्सप्लोअर करायला. तर अशा पद्धतीचं हे बोटॅनिकल गार्डन म्हणू शकता तुम्ही, मोठं गार्डन आहे. तर त्यानंतर मग ना इथे झुला होता. त्या झुल्यावरती आपण जाऊन मस्त बसणार आहोत आणि छान असा उन्हाळा आहे, मस्त सावलीमध्ये जाऊन बसलं की छान वारं येतं आणि त्यात हा झुला, मस्त अशी झोप येत होती. म्हटलं आता इथेच झोपून जावं, पण नाही, झोपून कसं चालेल, आपल्याला तर बाकीच्या भरपूर गोष्टी एक्सप्लोअर करायच्यात, व्हिजिट करायच्यात. त्यामुळे इथेच व्हिडिओ स्किप करू नका. खूप जास्त एन्जॉयमेंट तर पुढे आहे. आत्ता तर फक्त अर्धाच व्हिडिओ म्हणण्यापेक्षा अर्धंसुद्धा आपण टूर केलेली नाही आहे या फार्मची. तर इथे बघा, मेहर ब्लूम्स असं यांनी याला नाव दिलं आहे आणि खूप असे छान छान झाडं आहेत. यानंतर आम्ही आलो उसाचा रस पिण्यासाठी. तर बघा किती छान छान गोष्टी तुम्हाला इथे एक्सप्लोअर करायला मिळतात. तर उसाचा रससुद्धा अगदी प्युअर असतो, नॅचरल, विदाऊट शुगर. आणि तोसुद्धा म्हणजे बघा, तुम्ही जर डाएट वगैरे जरी करत असाल ना, तरी तुमच्यासाठी सुद्धा खाण्यासाठी इथे गोष्टी आहेत, हे मला सांगायचं आहे. तर उसाचा रससुद्धा तुम्ही पिऊ शकता, नॅचरल आहे. आणि मला काही फार 1 ग्लास वगैरे उसाचा रस जात नाही, म्हणून मी कृषिकासाठी आणि माझ्यासाठी हाफ ग्लासेस घेतला. कारण मी कधीच फुल ग्लास पित नाही, कारण मला तेवढा सरतच नाही. तर हा शुगरकेनचा ज्यूस एकदम अनलिमिटेड आहे आणि दिवसभरासाठी. म्हणजे तुम्ही
थ्रू आउट डे कधीसुद्धा जाऊन तुम्हाला इच्छा झाली शुगरकेन ज्यूस प्यायची तर जाऊन पिऊ शकता. तर यानंतर आम्ही गेलो ऑब्झर्वेशन टॉवरमध्ये. म्हणजेच ऑब्झर्वेशन टॉवर म्हणजे काय, तर ज्या टॉवरवरून पूर्ण हा एकरचा एरिया म्हणजे 27 एकरचा एरिया कुठे कुठे कोणते कोणते पॉईंट्स आहेत हे जर तुम्हाला ऑब्झर्व करायचं असेल किंवा वरती जाऊन पाहायचं असेल तर तुम्ही या टॉवरवरती जाऊन पाहू शकता. खास असं काही नाही, बस तिथून तुम्हाला सगळे एरिया दिसतात जिकडे जिकडे तुम्हाला विजिट करायचं आहे. कोणते कोणते गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही वरती जाऊन पाहू शकता. क्रिकेट वगैरेचा पीच आहे इथे. क्रिकेट जरी खेळायचं असेल तरी तुम्ही क्रिकेटसुद्धा खेळू शकता, एन्जॉय करू शकता. तर इथे ना एक मोठी कोणती तरी टीम आली होती, म्हणजे कोणत्या तरी कंपनीची टीम आली होती. त्यामुळे इथे मोठी यांची टीम दिसते आणि ते सगळेजण क्रिकेट खेळत होते. नंतर आपण निघालेलो आहोत पेट मेहर झूमध्ये. म्हणजे इथे बऱ्याच पद्धतीचे पक्षी आणि प्राणी आहेत, काही थोड्या फार पद्धतीचे. तर छान असं छोटंसं झू बनवलेलं आहे त्यांनी. तर ते सुद्धा लहान मुलांना व्हिजिट करण्यासाठी किंवा सांगण्यासाठी, त्यांना प्राण्यांची ओळख करून देण्यासाठी छान आहे. अगदीच खूप कात्रजचं उद्यानासारखं मोठं असं झू वगैरे नाही आहे बरं का, नाही तर तुम्हाला वाटेल झू लिहिलं आहे म्हणजे पुढे असे मोठे मोठे प्राणी दिसतील. पण छान असे युनिक प्राणी जर पाहायचे असतील तर युनिक प्राणी आणि पक्षी दोन्हीसुद्धा आहेत. तर पाहू शकता तुम्ही किती ब्युटिफुल दिसत आहेत हे डक. त्रिशूला हे प्राणी बघून खूप आनंद होतो. म्हणजे त्रिशूला आम्ही कात्रजच्या उद्यानाला सुद्धा घेऊन गेलो होतो. तर तिला आवडतात प्राण्यांवरती खूप प्रेम आहे तिचं पण. तर तिच्यासाठीच ही खरं तर ट्रिप होती आणि माझ्यासाठी. म्हणजे आमच्या ह्यांनी अचानकच प्लॅन केली होती, पण इतकी छान आणि मेमोरेबल ट्रिप होईल नाही. हे लवबर्ड्स आणि कॉकटेल्स आहेत, कॉकटाईल्स. तर त्यांचे बघा मी आवाज तुम्हाला ऐकले, किती कानाला सुमधूर असं संगीत ऐकल्यासारखं वाटते नाही. तर त्यानंतरच तिथेच बाजूला ना अशी छान ग्रीनरी होती आणि हा एक मला छान असा फोटो पॉईंट वाटला, म्हणून ह्यांना म्हटलं एक फोटो क्लिक करा. खूपच छान फुलं होती. तर अशी फुलं बघून ना मला आमच्या जेव्हा आम्ही रेंटने म्हणजे भाड्याने म्हणू शकतो आपण लहानपणी राहत होतो वाईत असताना, तर तिथे अशी फुलांचा एक मोठा वेल होता जो आमच्या गॅलरीपर्यंत येत होता. ए हात चावतं ते सांबत नाही, सांबू शंभू हात मार शंभूला. शंभू शंभू दादा, शंभू दादा ते मान टाकून इकडे चावाय बघतोय. तर ही बैलगाडी आहे आणि इथेच बाजूला
हे आपलं झू होतं, जिथे बैल वगैरे सुद्धा बांधलेले आहेत. बैलांच्या 3-4 जोड्या आहेत बुलक कार्ट राईडसाठी. आणि इथे चिल्ड्रन्ससाठी म्हणजे किड्ससाठी काहीतरी प्ले एरिया आहे, म्हणजे छोटासा बहुतेक जसं की JCB असतो ना तशा टाईपचं कोणतं तरी वाहन आहे, ते तिथल्या तिथे तुम्हाला एन्जॉय करता येतं. आता अगदीच काय ते मला माहीत नाही, कारण कृषिका तर खूपच लहान आहे, त्यामुळे मी काही तिकडे गेले नाही. तर हा किड्स प्ले एरिया आहे, जिथे भरपूर पद्धतीचे झुले आहेत, बऱ्याच पद्धतीच्या स्लाईड्स आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लहान मुलं छान एन्जॉय करू शकतात. तर हे बघा क्रिशूची किती मस्ती चालली आहे, कारण स्लायडिंग ही तिचं खूप फेवरेट गोष्ट आहे. घसरगुंडी आम्हाला खूप आवडते आणि घसरगुंडीला आमची क्रिशू राणी घशीपाई असं म्हणते. तर हे ऐकून फारच तुम्हाला कदाचित हसायला येईल, कारण घशीपाई म्हणजे काय हे फक्त तिच्या आईला आणि तिच्या बाबालाच कळतं तिला काय म्हणायचं ते. बाकी तर कोणाला कळणार नाही ती काय म्हणायची, म्हणजे ती काय म्हणते. तर चला, तिचं एन्जॉय करून झालं की मग नंतर आपण पुढे जाणार आहोत. तर आराम करण्यासाठी ना इकडे बाजूला खाटा वगैरे ठेवल्यात. आता त्याला खाटाच म्हणतात गावाकडे, तर मी पण त्याला कॉट म्हणू शकता किंवा खाट्या असं पण म्हणू शकता. तर अशा पद्धतीच्या खाटा आता ना बऱ्यापैकी विसरणीस पडल्या आहेत. तर गावाकडे अशा पद्धतीच्या गोष्टी असायच्या, जेणेकरून शेतात जाऊन झाडाखाली अशा गोष्टी आपण ठेवून तिथे छान अशी एक डुलकी घेऊ शकतो, दुपारची छान निद्रा घेऊ शकतो. तर हे बघा मस्त झोपतायत. इतकं छान वाटत होतं ना, अशी हिरवळ मस्त असं क्लायमेट, अजिबात ऊन जाणवत नव्हतं कसलंच, आणि वारं वगैरे छान होतं. मस्त अशी छान दुपारची झोप लागेल असं. हे तर म्हणत होते मी झोपतो आता मस्तपैकी. तर म्हटलं तुम्ही जर आत्ता झोपलात तर आपण बाकीच्या गोष्टी कशा एन्जॉय करणार. तर ते म्हणले नाही अगं मी तर मस्करी करतोय. आणि क्रिशूचा एन्जॉय चालला होता, कारण त्यामुळे मग म्हटलं तिचं आधी होऊ देत मग आपण जाऊयात. नंतर मग आम्ही गेलो जेवायला. आता इथे फार मजा आहे हां, जेवणाचे मेनू बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आणि तुम्हाला वाटेल चला या विकेंडला आपल्याला गेलंच पाहिजे. तर इथे जेवणामध्ये तुम्ही बघू शकता, अगदी साजं शृंगार जेवण म्हणतो ना तसं आहे. पुरी, भाजी, चपाती, भाकरी एवढं सगळं आहे. आणि एवढंच नाही, त्याचबरोबर तुम्हाला पंचपक्वान जे आपण म्हणतो, पंचपक्वान म्हणजे पोळी भाजीचं जेवण, पुरणपोळीचं जेवण असतं. आणि याचबरोबर आम्रखंड नाही, माझ्या बोलण्यात फारच गडबड होते, आमरस आहे. तर इथे मी ताटात मावेल इतकं सगळंच घेतलं आहे आणि खाणारसुद्धा आहे, याच्यातलं काहीच वाया घालवायचं नाही आहे, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. तर इथे हिरव्या मिरचीचा ठेचा, मूगडाळ आणि कैरीची चटणी, कांदा, काकडीची कोशिंबीर, त्याचबरोबर पुरणपोळीसोबत जे जे असतं ते सर्व आहे. म्हणजे पुरणपोळीची आमटी, बटाट्याची भाजी, भजी, पापड, पुरणपोळी या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आमरस आहे महत्त्वाचं, म्हणजे त्याच्यासोबत पुरी आहे. आणि थंडावा होण्यासाठी ना फॅनच्या इथे असे स्प्रिंकलर त्यांनी सोडलेले आहेत, जेणेकरून वरती पत्रा आहे, तर अजिबात लोकांना गरम होऊ नये. म्हणजे तुम्ही पाहू शकता किती बारीक सारीक गोष्टींची त्यांनी काळजी घेतली आहे. तर माझ्या ताटात दिसते एवढंच नव्हतं, तर तिथे वरण भात होता, झुणका भाकरी होती, ठेचा होता. जर तुम्हाला झुणका भाकरी वगैरे आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. एवढं सुंदर सुंदर जेवण होतं, म्हणजे मी तुम्हाला काय सांगू, जेवणामध्ये काय नव्हतं असं म्हणायला लागेल, इतकं सारं होतं. तर आम्ही ऑलरेडी लेट नाश्ता केल्यामुळे आम्हाला फार भूक नव्हती, तरीसुद्धा मग सगळं टेस्ट करायचं म्हणून मी सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या आणल्या होत्या. पण ह्यांना तर अजिबातच भूक नव्हती, त्यामुळे त्यांनी फक्त थोडीशी 1 वाटी आमरस खाल्ला. आणि सीझनमधला पहिला आमरस आम्ही इथेच खाल्लेला आहे. तर इथे अशा स्लाईड्स आहेत, म्हणजे वॉटर स्लाईड्स तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि पलीकडच्या बाजूला इकडे एक साईडला वॉटर राईड्स आहेत आणि दुसऱ्या साईडला लहान मुलांसाठी एक वेगळा 2 ते 2.5 फूट इतका, आणि थोडा थोडा वाढत जातो पुढं 2.5-3 असं. तर अशा मुलांसाठी, लहान मुलांसाठी स्विमिंग पूल आहे. आणि पलीकडचा जो आहे तो मोठ्या माणसांसाठी आहे. तर बऱ्यापैकी छोटी छोटी मुलं आणि लेडीजच इकडे होते. तर आज तुम्हाला म्हटलं ना वीकडेजमध्ये आल्यामुळे फार काही गर्दी नव्हती. आणि क्रिशूचं ना माझ्या पाणी ही खूप फेवरेट गोष्ट आहे, म्हणजे पाण्यासोबत खेळणं असू दे किंवा पाण्यात पोहणं असू दे, तिला खूप आवडतं. आणि तिचं म्हणणं असं होतं की मला सोडाई, मला जाऊ देत, माझं मी चालते. पण असं होत होतं ना की तिची हाईट आधीच, म्हणजे ती लहान आहे
आणि पाण्यातून चालता चालता म्हटलं पडायची, उगाच नाकातोंडात पाणी जायचं. 1-2दा काय 4-5 वेळा गेलंच तिच्या नाकातोंडात पाणी. आणि इथं अशा ना वेगवेगळ्या अशा राईड्स होत्या ज्या तुम्ही एन्जॉय करू शकता. अशा बकेट्स होत्या ज्या भरल्यानंतर पूर्ण आपल्या डोक्यात पाणी पडत होतं. आणि हे अशा पद्धतीचं बघा, पूर्ण असे स्प्रिंकलर होते पाण्याचे आणि असं पळत पळत गेलं ना ते असे छान अंगावर येत होते आणि सगळं पाणी थंड होतं. मला तर फार भीती वाटत होती याच्यामध्ये जायची, पण तरीसुद्धा मी गेले कशी तरी. मला वाटलं आता खूप अंगावर असे फटकार बसतात की काय पाण्याचे, पण असं काही होत नाही. तर इथे जेवढ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओत दाखवल्या तेवढ्याच नाही आहेत. सायकलिंग आहे, आर्चरी आहे, रायफल शूटिंग आहे, पण या सगळ्या गोष्टी पेड आहेत. तुम्हाला त्याच्यासाठी एक्स्ट्रा पे करावं लागतं. आणि इतकंच नाही तर मॅजिक शो आहे जो फ्री आहे, तोसुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. तर डिटेल्स सगळे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील, जसं की ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, ऑनलाईन बुकिंगसाठी वेबसाईट, सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. तर जाऊन नक्की तुमचंसुद्धा तिकीट जे आहे ते आधीच बुक करा, जेणेकरून फुल होऊ नये. तर दुपारच्या टायमिंगला ना वॉटर राईड्स ज्या आहेत ना त्या बंद असतात, त्या 3 नंतर सुरू होतात. त्यामुळे मग आम्ही थोडा वेळ स्विमिंगमध्ये पोहून घेतलं आणि मग वॉटर राईड्स चालू झाल्या की मग इकडे आलो. मला तर इतकी भीती वाटत होती ना, कारण मी माझ्या आयुष्यात असल्या वॉटर राईड्समध्ये म्हणजे मी कोणत्याच वॉटर राईड्समध्ये कधीच बसले नव्हते. तर इतकं म्हणजे मी भीत कशी तरी बसले होते. आणि एकदम असं फास्ट स्लाईड होतं, कारण पाणी वगैरेसुद्धा येत असतं त्या स्लाईड्समधून. तर कशी तरी डेअरिंग करून मी आले आणि नंतर मला इतकं आवडलं की मी त्या वॉटर स्लाईड्स काही सोडल्याच नाहीत. म्हणजे ह्यांना म्हटलं तुम्ही कृषिकाला घेऊन बसा, मी तर जाऊन येते. त्यांनासुद्धा म्हणत होते तुम्ही जावा, पण ते म्हणत होते मी तर फार एन्जॉय केला आहे, तूच पहिल्यांदा आली आहेस तर तू जा. आणि इथे रेन डान्स होता, जिथे बाकीचे लोक डान्स करून गेले होते, पण मला व्हिडिओ करायचा होता. तर मी म्हटलं, पण इथलं पाणी ना खूप थंड होतं, त्यामुळे कृषिका काही तिथे उभी राहायला मागे ना आणि मलासुद्धा ती सोडत नव्हती. त्यामुळे मग मी काही फार डान्स केला नाही, फक्त थोडासा व्हिडिओ केला. पण रेन डान्सचं क्लायमेट तुम्ही पाहिलं ना, आजूबाजूला छान अशी हिरवळ आहे आणि मस्त वरून असं छान पाणी येत असतं, पण तिथलं पाणी थंड होतं. तर मग खूप वेळ एन्जॉय केल्यानंतर 4:30 वाजता आम्ही आलो स्नॅक्ससाठी. तर स्नॅक्समध्ये ना इथे 4:30 ते 6चा टायमिंग आहे आणि इथे स्नॅक्समध्ये होती सुंदर अशी कुरकुरीत भेळ आणि त्याच्यासोबतच होती चहा आणि कॉफी. आणि याच्यामध्ये जी पापडी होती ना तीसुद्धा मस्त होती. मी तर 2-3 वेळा घेऊन खाल्ली. आणि भेळ हा माझा खूप आवडीचा गोष्ट आहे, सुकी भेळ मला खूप आवडते. चहासोबत खायला तर अतिच आवडते. आणि त्याच्यासोबत इथे कराओके होतं, जिथे तुम्ही स्वतः जाऊनसुद्धा तुमची इच्छा असेल तर गाणं गाऊ शकता. तर एवढा मोठा व्हिडिओसुद्धा तुम्हाला याची इन्फॉर्मेशन देण्यासाठी मला पुरला नाही. तर खूप जास्त एन्जॉय केल्यानंतर आता आमची जाण्याची वेळ आलेली आहे. 6-6:30पर्यंत तुम्ही इथे थांबू शकता. आणि आम्ही ना थोडंसं लवकरच निघालो, कारण आम्हाला वाटलं की हुरडा पार्टी वगैरे असेल. तर आता ह्या सीझनमध्ये उन्हाळ्यामध्ये हुरडा पार्टी नसते, थंडीच्या दिवसांमध्ये असते. त्यामुळे हुरडा पार्टीच्या ऐवजी त्यांनी आता आमरस ठेवलेला आहे, जो की आंब्यांचा सीझन आहे आता, उन्हाळ्यात आमरस असतोच. तर मग खूप जास्त एन्जॉय केला. म्हणजे मी माझं म्हणजे ना हसीचा खुशीचा काय म्हणतात ना ठिकाणाच नाही आहे. इतका मला आनंद होतो, इतकं छान वाटलं आणि इतकं फ्रेश वाटलं येऊन. आणि लाईफमध्ये ना कधीतरी आपल्याला किमान 2-4 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा तरी वॉटर पार्कला व्हिजिट केलीच पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये तर केलीच पाहिजे. खरंच खूप छान असा एक्सपिरियन्स होता. आणि ॲग्रो टुरिझम वगैरे असेल किंवा फार्म राईड्स असतील किंवा जे काही असेल, हे आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. लोकांना अशा ठिकाणी जायला खूप आवडतं, कारण छान असा एक्सपिरियन्स देतं. तर मनाला प्रसन्न करायचं असेल आणि छान असं निवांतपणा जर हवा असेल ना बाकीच्या सगळ्या स्ट्रेसच्या लाईफमधून, तर नक्की एकदा या फार्मला व्हिजिट करा. आणि मी इतका छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले, त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर करूनच टाका. आणि मस्त असा सनसेटचा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. चला मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही निघतो आता आमच्या घरी. बाय.